सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव दिल्लीमध्ये होतोय, भारत मंडपम मध्ये 13, 14, 15 डिसेंबर रोजी। या सगळ्यांनी या महोत्सवाचे, या एका भव्य महोत्सवाचे आपण साक्षीदार बनूया। मला आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतोय की या महोत्सवातील 13, 14, 15 डिसेंबर रोजी जी प्रदर्शनी लावली जाणार आहे, जी हॉल क्रमांक 12 मध्ये उपलब्ध असणार आहे, निशुल्क असणार आहे। या प्रदर्शनीचं शिवकालीन शस्त्रास्त्र हे तर आकर्षण असणारच आहे, पण आता नव्याने एक गोष्ट उपलब्ध होते, ती म्हणजे मंगल पांडे यांनी 1857 मध्ये जी बंदूक वापरलेली होती, ती बंदूक देखील या प्रदर्शनामध्ये येणार आहे। आपल्या क्रांतीवीरांचा इतिहास, ही बंदूक म्हणजे केवळ एक साधी बंदूक नाहीये, हा आपला इतिहास आहे, तो अनुभवण्यासाठी आपण अवश्य या। त्याचबरोबर पानिपतच्या युद्धामध्ये पेशव्यांनी जी तोफ वापरली होती, ती तोफ देखील या प्रदर्शनामध्ये ठेवली जाणार आहे। या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण अनेक आध्यात्मिक वस्तू देखील होणार आहेत। सोरटी सोमनाथ येथील जे लिंग आहे, तर त्या सोरटी सोमनाथ येथील लिंगाचं देखील त्या ठिकाणी ठेवलं जाणार आहे। त्याचबरोबर रामसेतूची एक भक्तिमय असलेली आणि जागृत अशी शिळा देखील तिथे ठेवण्यात येणार आहे। आपण सगळ्यांनी या प्रदर्शनाचा अवश्य लाभ घ्या। 13, 14, 15 डिसेंबर रोजी भारत मंडपमचं सभागृह 12 मध्ये या प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्यरित्या आहे। आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आमचं जे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव.in हे संकेतस्थळ आहे, याच्यावरती आपलं प्री रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून आपला प्रवेश सुलभ होईल। किंवा आपण आल्यानंतर स्पॉट रजिस्ट्रेशन देखील उपलब्ध आहे। येताना केवळ आपलं आधार कार्ड घेऊन या, प्री रजिस्ट्रेशन करा आणि आतमध्ये प्रदर्शन पहा। आपल्या मुलांना, आपल्या परिवाराला घेऊन भारत मंडपम दिल्ली येथे 13, 14, 15 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुलं असणार आहे। आपण सर्वांनी या, एवढीच विनंती आहे।